मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024चा समारोप झालेला आहे आणि अमेरिकेने सर्वात जास्त मेडल जिंकत हा इतिहास रचलेला आहे आणि पदक तालिकेत अमेरिका प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे आणि या ऑलिम्पिकमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या गौरवात आणखीन एक झेंडा रोवला गेलेला आहे मित्रांनो. कारण आपल्या महाराष्ट्राचे मराठमोळे स्वप्नील कुसाले यांनी या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवत आपल्या महाराष्ट्राला आणखी एका उच्च स्थानावर नेऊन ठेवलेले आहे. त्यांनी 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवत या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधीचे सर्व महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहे आणि त्यानंतर या सर्व महत्त्वाच्या पॉईंटवर आपण महत्त्वाची प्रश्न उत्तरे देखील पाहणार आहे, जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा मित्रांनो, हा जे पॅरिस ऑलिम्पिक 2024 आहे यामध्ये अमेरिका प्रथम स्थानावर राहिलं, त्यानंतर राहिलं चीन आणि त्यानंतर आहे जपान. आणि आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत आहे 71व्या क्रमांकावर. किती मेडल जिंकले आपण? 6 मेडल जिंकले बरोबर. 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल. तर पहा आता या ऑलिम्पिकमध्ये आता जे अमेरिका आहे त्याने पण गोल्ड जिंकले 40 आणि चीनने पण 40 गोल्ड जिंकलेत. ओके, तर अमेरिकेने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सर्वात जास्त 126 मेडल जिंकलेत आणि त्यामध्ये 40 गोल्ड आहेत, 44 ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहेत आणि 42 ब्रॉन्झ आहेत. ओके, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोण राहिले? दुसऱ्या स्थानावर राहिलेलं आहे चीन. चीनने 91 मेडल टोटल जिंकलेले आहेत आणि त्यामध्ये 40 गोल्ड आहेत, 27 सिल्वर आहेत आणि 24 ब्रॉन्झ मेडल आहेत. ओके, तर पहा मित्रांनो, एक गोष्ट मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो, जो देश सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकेल तो नंबर 1 वर राहतो. ओके, मग त्याने टोटल कितीही मेडल जिंकू देत. ओके, जर आत्ता अमेरिकेने जर 30 मेडल जिंकले असते आणि चीनने जर 40 जिंकले असते तर चीन प्रथम क्रमांकावर राहिला असता. हे लक्षात ठेवा, कारण जो देश जास्त गोल्ड मेडल जिंकतो तो प्रथम क्रमांकावर असतो, मग त्याने सगळे मिळून कितीही मेडल जिंकू देत. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, मग पहा 1 नंबरवर राहणार. मग पण इथे काय झालंय पहा, इथे पहा मित्रांनो, अमेरिका आणि चीन दोघांनी पण किती जिंकल्या? 40 मेडल जिंकल्या आणि या दोन्ही देशांनी सेम 40 गोल्ड मेडल जिंकलेत बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं, मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, जर गोल्ड सेम असेल तर त्यानंतर सिल्वर मेडल बघितले जातात. हे लक्षात ठेवा, म्हणजे गोल्ड सेम आहेत त्यानंतर मग सिल्वर मेडल कुणाचे आहेत? अमेरिकेचे जास्त आहेत बरोबर. मग ज्या देशाकडे जास्त सिल्वर मेडल असतात तो देश नंबर 1 वर, म्हणून अमेरिका 1 नंबरवर आहे इथं. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये आपल्या भारताने किती पदकं जिंकलेत? भारताने आपल्या 6 पदकं जिंकलेत बरोबर. त्यामध्ये 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ पदकं आहेत आणि पदक तालिकेत भारत 71व्या स्थानावर आहे बरोबर. मग आता ही पदके कोणी जिंकली ते आपण एकदा सुरुवातीला पाहूया. पहा, पहिलं पदक आपल्या भारतासाठी या 2024च्या ऑलिम्पिकमध्ये जे पहिलं पदक जिंकलेलं आहे ते शूटर मनू भाकर यांनी जिंकले. त्या झज्जर हरियाणाच्या आहेत. ओके, आणि त्यांनी 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्या भारतासाठीचं जे दुसरं पदक आहे ते देखील मनू भाकर यांनीच जिंकले. त्यांनी मिक्स इव्हेंटमध्ये 10 मीटर एअर रायफलच्या मिक्स इव्हेंटमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकले. त्यामध्ये त्यांनी सरबजोत सिंग यांच्यासोबत हे मेडल जिंकले. मनू भाकर आहेत झज्जर हरियाणाच्या आणि सरबजोत सिंग आहेत अंबाला हरियाणाचे. ओके, त्यानंतर तिसरं मेडल आपल्या मराठमोळ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांनी जिंकले. ओके, 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंगमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर चौथे पदक जिंकले आपल्या पुरुष हॉकी संघाने 4थं मेडल जिंकले, त्यांनी देखील ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. ओके, त्यानंतर 5वं मेडल आपल्या नीरज चोपडाने जिंकलेले आहे. नीरज चोपडाने 5वं मेडल जिंकले. ते आहेत पानिपत हरियाणाचे. त्यांचा इव्हेंट कोणता आहे? भालाफेकमध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेले. ओके, आणि त्यांनी किती मीटर भाला फेकला यामध्ये तर 89.45 म्हणजे 89.45 मीटर त्यांनी भाला फेकलेला आहे. ओके,
त्यानंतर पाहूया 6वं मेडल 21 वर्षाचे आहेत, 21 वर्षाचे आहेत अमन सेहरावत यांनी आपल्या भारतासाठीचं हे 6वं मेडल जिंकलेलं आहे. अमन सेहरावत हे देखील आहेत झज्जर हरियाणाचे आणि 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकले. कशामध्ये? 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेले. ओके, तर हे झाले आपले महत्त्वाचे 6 मेडल. ओके, आता पॅरिस ऑलिम्पिक 2024. ओके, आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे, ते व्यवस्थित नोट करून ठेवा. वही पेन घेऊन नोट्स काढा. ओके, चला पाहूया. पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 याचा वेन्यू ठिकाण कोणतं होतं? तर पॅरिस फ्रान्समध्ये. ओके, आणि इथे हे कितव्या वेळी 2024चं ऑलिम्पिक हे तिसऱ्या वेळी पॅरिसमध्ये होते, कारण पहिलं 1900मध्ये झालं होतं, दुसरं 1924मध्ये झालं होतं आणि हे तिसरं 2024मध्ये झालेलं. ओके, आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024चं एडिशन कितवं आहे? 33वं संस्करण आहे. ओके, आणि हे कधी पार पडलं? तर हे 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान हे ऑलिम्पिक पार पडलं, 16 दिवस. ओके, त्यानंतर बघा यामध्ये आपल्या भारताचे किती खेळाडूंनी सहभाग घेतला होता? तर आपल्या भारताच्या 117 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सहभाग घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिक 2024चा शुभंकर मॅस्कॉट काय होता? तर फ्रिजियन टोपी हा पॅरिस ऑलिम्पिक 2024चा शुभंकर मॅस्कॉट होता. ओके, आदर्श वाक्य काय होतं? गेम्स वाईड ओपन. 2024 पॅरिस ऑलिम्पिक 2024 पॅरिस ऑलिम्पिकचं आदर्श वाक्य होतं गेम्स वाईड ओपन. ओके, त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर ते होते PV सिंधू आणि शरद कमल अचंता. हे उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक होते. आता समारोप समारंभ त्यात कोण होते? तर पहा, आता पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समापन समारंभात भारतीय ध्वजवाहक होते PR श्रीजेश, मनू भाकर. PR श्रीजेश हे हॉकीचे गोलकीपर आहेत, हे लक्षात ठेवा, आणि मनू भाकर शूटर आहेत. ओके, हे समापन समारंभात ध्वजवाहक होते. ओके, तर ह्या झाल्या महत्त्वाच्या पॉईंट्स. आता आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हे जे पॅरिस ऑलिम्पिक 2024 आहे. ओके, हे जे पॅरिस ऑलिम्पिक 2024 आहे, यामध्ये 4 नवीन खेळांचा समावेश झालेला आहे. ते 4 नवीन खेळ कोणकोणते? त्यामध्ये आहे ब्रेकिंग आहे, स्पोर्ट क्लाइम्बिंग आहे, स्केटबोर्डिंग आहे आणि सफरिंग आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे, स्वातंत्र्यानंतर. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिलं ऑलिम्पिक पदक आपल्या भारतासाठी कोणी मिळवून दिलं, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. चला फटाफट सांगा, स्वातंत्र्यानंतरचं पहिलं पदक ऑलिम्पिकचं ते आपल्याला कोणी मिळवून दिलं, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ओके, 1952चं ऑलिम्पिक होतं हेल्सिंकी ऑलिम्पिक. पहा, 1952चं हेल्सिंकी ऑलिम्पिक होतं आणि यामध्ये कांस्य पदक मिळवलेलं होतं मित्रांनो, कांस्य पदक, आणि ते आहेत आपले खाशाबा जाधव. ओके, खाशाबा जाधव यांनी आपल्याला पदक मिळवून दिलं होतं. ओके, त्यांनी आपल्याला पदक मिळवून दिलं होतं. ओके, त्यानंतर आता काही आपण महत्त्वाचे प्रश्न पाहूया. ओके, चला चालू करूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल फायनलमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले? आत्ताच आपण पाहिलेलं आहे, ते जिंकलं आहे मनू भाकर यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मनू भाकर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदकांसोबत प्रथम स्थान मिळविले? कोणता देश आहे? तर तो देश आहे अमेरिका. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अमेरिका. आणि हे कसं प्रथम स्थानावर आलंय ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं देखील आहे, बरोबर. ते आता मी पुन्हा डिटेल सांगत नाही. चला
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्तल मिश्रित श्रेणीमध्ये कोणीच कांस्य पदक पटकवले? तर ते सरब भरलं 100 ग्रॅम जास्त भरलं आणि त्या 100 ग्रॅममुळे त्यांना या स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आणि त्यांनी जे जिंकलेलं सिल्वर मेडल आहे ते राखीव ठेवण्यात आलं. ओके. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी किती भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 117 भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 117. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समापन सोहळ्यात कोणत्या भारतीय खेळाडूला ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले? आत्ताच सांगितलेले आहेत मी तुम्हाला, PR श्रीजेश आणि मनू भाकर यांना समापन सोहळ्यात ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आलं होतं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघासाठी शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आली? शेफ डी मिशन पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणाची करण्यात आली? गगन नारंग यांची. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गगन नारंग. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक संघाचा अधिकारिक फुटवेअर पार्टनर कोण होता? पहा, फुटवेअर पार्टनर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक संघाचा कोण होता? तो होता प्युमा इंडिया. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्युमा इंडिया. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेसाठीच्या 28 सदस्यीय संघाचे नेतृत्व कोणी केले? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जी ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेसाठीचे जे 28 सदस्याचा संघ होता त्याचं नेतृत्व नीरज चोपडा यांनी केलं होतं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नीरज चोपडा. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन सोहळ्यात कोणत्या भारतीय खेळाडूला ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन सोहळ्यात ध्वजवाहक कोणाला निवडण्यात आलं? तुम्हाला सांगितलं मी, PV सिंधू आणि अचंता शरद कमल यांना निवडण्यात आलं. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये डाक विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या स्मारक डाक तिकिटावर कोणत्या खेळांचा समावेश करण्यात आला होता? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये डाक विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या स्मारक डाक तिकिटावर कोणत्या खेळांचा समावेश करण्यात आला होता? तर भालाफेक, फील्ड हॉकी, नौकायन, टेबल टेनिस या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या 4ही खेळांचा समावेश करण्यात आला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 5 वरील सर्व. पुढे पाहूया, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेनिस स्पर्धेत पुरुष एकल स्पर्धेमध्ये आपले पहिले पदक कोणत्या खेळाडूने जिंकले? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टेनिस स्पर्धेत पुरुष एकल स्पर्धेमध्ये आपले पहिलं पदक नोवाक जोकोविच याने जिंकलेले. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नोवाक जोकोविच. समोरचा प्रश्न, बॉक्सिंगमध्ये भारताचे सर्वात कमी वय असणारे ऑलिम्पिक रेफरी कोण? पहा,
भारताचे सर्वात कमी वय असणारे ऑलिम्पिक रेफरी बॉक्सिंगसाठी कोण आहेत? तर ते आहेत कबलीन साई अशोक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कबिलन साई अशोक. पुढे पाहूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर कोण बनला? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय संघाचा मुख्य स्पॉन्सर बनलेला आहे अदानी समूह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अदानी समूह. समोरचा प्रश्न, ते ठिकाण कोणते जिथे ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झाली होती? पहा, कोणते ठिकाण आहे जिथे ऑलिम्पिक खेळाची सुरुवात उत्पत्ती झाली होती? तर ते आहे युनान, ग्रीस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 युनान, ग्रीस. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाच्या नोवा लाइल्स यांनी 20 वर्षानंतर पुरुषांच्या 100 मीटर रेस मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नोवा लाइल्स यांनी 20 वर्षानंतर पुरुषांच्या 100 मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकलेले कोणत्या देशासाठी? तर ते देश आहे अमेरिका. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अमेरिका. समोरचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष शटलर कोण बनले? पहा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष शटलर बनलेले आहेत लक्ष्य सेन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लक्ष्य सेन. समोरचा प्रश्न, पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते रे? पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ 1896 या वर्षी आयोजित करण्यात आले होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1896. समोरचा प्रश्न, ऑलिम्पिकचे आदर्श वाक्य कोणी प्रस्तावित केले होते? पहा, ऑलिम्पिकचे आदर्श वाक्य पिएरे दे कोबर्टिन यांनी प्रस्तावित केले होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिएरे दे कोबर्टिन. पुढे पाहूया. खालीलपैकी कोण ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पहलवान बनली? पहा, ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पहलवान आहे साक्षी मलिक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 साक्षी मलिक यांनी 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं पहलवानमध्ये, कांस्य पदक. ओके, पुढे पाहूया. भारताने पहिल्या वेळी ऑलिम्पिक खेळांमध्ये कधी सहभाग घेतला होता? पहा, भारताने पहिल्या वेळी ऑलिम्पिक खेळांमध्ये 1900 मध्ये सहभाग घेतला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1900. समोरचा प्रश्न, आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा कालावधी किती असतो? आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा कालावधी 16 दिवसांचा असतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 16 दिवस. समोरचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वेळी महिलांनी कधी सहभाग घेतला होता? ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वेळी महिलांनी 1900 मध्ये सहभाग घेतला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1900. समोरचा प्रश्न, दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? 2 ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे पी.व्ही. सिंधू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पी.व्ही. सिंधू. रिओ ऑलिम्पिक 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये यांनी पदक जिंकलं होतं. कधी रिओ ऑलिम्पिक 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये यांनी पदक जिंकलं होतं. आणि आता मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकून नवीन विक्रम केला आहे. ओके, आणि आता मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळवून नवीन विक्रम केलेला आहे. पुढे पाहूया.
6 ऑलिम्पिक पदक जिंकणारी एकमेव महिला ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट कोण? पहा, 6 ॲथलीट पदक जिंकणारी एकमेव महिला ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट आहे एलिसन फेलिक्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एलिसन फेलिक्स. समोरचा प्रश्न पाहूया. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट कोण आहे? पहा, ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे दीपा करमारकर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दीपा करमारकर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांवर फोकस करून पॅरिस ऑलिम्पिक 2024 या पॉईंटवर अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि महत्त्वाच्या पॉईंटवर आपण डिस्कशन देखील केलेले आहे. आणि करंट अफेअर्सच्या दृष्टीने हा अतिमहत्त्वाचा पॉईंट आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे, कारण करंट अफेअर्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.